नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, ओकॅबवरती आपण एक्सप्रेस बॅच चालू केलेली आहे ना, आणि याचा क्लास 1 चा जो काही लेक्चर आहे, क्लास 1 चा जे काही लेक्चर आहे ना, तर हे जे लेक्चर 1 आहे ना, हे आपण आपल्या YouTube चॅनल वरती इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं जे काही YouTube चॅनल आहे त्याच्यावरती ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ना, आणि याच लेक्चरची जी काही पीडीएफ आहे ना, जी काही हँड रिटन पीडीएफ आहे ना, हँड रिटन पीडीएफ आहे ते तुम्हाला आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, कुठलं इव्हॉल्व करिअर अकॅडमी, इव्हॉल्व करिअर अकॅडमी अमरावती या नावाने जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला काय होईल, पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. क्लिअर आहे? ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आणि कालच्या जे लेक्चर मध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल वर्ड रिलेटेड वर्ड रिलेटेड, व्होकॅब रिलेटेड जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट मधून एक्सप्रेस होऊ शकता, तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय दिले जातील किंवा मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते करेक्शन जे काही आहे ते केलं जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर आहे, हा लेक्चरचा सेकंड पार्ट सुरू करू. ठीक आहे. आणि जो नवीन वर्ड आहे आपल्याकडे आज, सेकंड वर्ड आहे ऍस्युएज. सेकंड वर्ड काय आहे? ऍस्युएज. ऍस्युएज काय होते मग? ऍस्युएज अगोदर तर मला एक सांगा की हा जो ऍस्युएज वर्ड आहे हा कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे रे? त्याचा पार्ट ऑफ स्पीच सांगा. कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे? त्यासाठी त्याचा मीनिंग माहित असणं गरजेचं आहे, राईट है ना. तर याचा मीनिंग मराठीमध्ये मीनिंग काय होतो? आराम देणे. ऍस्युएज आराम देणे, राईट. नंतर शांत करणे, राईट. दुःख कमी करणे, है ना. हलके करणे, इथपर्यंत क्लिअर आहे? आणखी काय असू शकते? आराम देणे, शांत करणे, दुःख कमी करणे, हलके करणे, संतुष्ट करणे, क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय म्हटलं मी? ऍस्युएज. याच्यावर मला सांगता येते का पार्ट ऑफ स्पीच? सांगता येते का याच्यावरनं मराठीवरनं? बरोबर आहे ना. जेव्हा एखादा शब्द असतो त्या शेवट, त्या शब्दाचा शेवट कशाने होत असेल? नेहमी होत असेल. नेहमी होत असेल तर ऑब्विसली आपण त्याला काय म्हणतो रे बाबा? क्रियापद म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? वर्ब म्हणतो. म्हणजेच ऍस्युएज हा, ऍस्युएजचा जर पार्ट ऑफ स्पीच विचारला तर कुठला आहे? वर्ब आहे. म्हणजेच याचे जेव्हा मी काय करेल? सिनॉनिम्स पाहिल, है ना, त्यावेळेस मला कुठल्या पार्ट ऑफ स्पीच चे सिनॉनिम्स लागतील? वर्बचे. होतं कधी कधी ऑप्शन मध्ये ते ऍडजेक्टिव्ह सुद्धा देतात, सेम सिमिलर वर्ड असते, है ना. फरक फक्त पार्ट ऑफ स्पीच चा असतो. दिलेला वर्ड जर तुम्हाला वर्ब असेल तर आन्सर मध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह देईल, 3 ऍडजेक्टिव्ह देतील आणि एकच काय देईल तुम्हाला? वर्ब देईल, है ना. तर लक्षात घ्यायचं, अशा वेळी व्यवस्थित वर्ड वगैरे चेक करून काय करायचं? ओके, टिक करायचं आणि जे तुमचं राईट आन्सर आहे ते द्यायचं. क्लिअर आहे? मग चला त्याचे सिनॉनिम्स काय आहेत? सिनॉनिम्स आराम देणे, इज. नेक्स्ट इज, नंतर काय? संतुष्ट करणे, सॅटिस्फाय. दोन्ही वर्ड डेली यूज मधले आहेत तुमच्या. दोन्ही वर्ड काय आहे? डेली यूज मधले आहेत. आणखी रिलीव्ह, आणखी ग्रॅटिफाय, आठवतात का? नाही आठवत नाही का? अपीज, लल, अपीज, आणखी काय? लल, पेसिफाय,
पेसिफाय, पेसिफाय, नंतर ट्रँकलाइज, ट्रँकलाइज. क्लिअर आहे? काय म्हटलंय मी? ऍस्युएज पार्ट ऑफ स्पीच वर्ब. मिनिंग होतो मराठीमध्ये आराम देणे, शांत करणे, दुःख कमी करणे, हलके करणे, संतुष्ट करणे. त्याचा सिनोनिम्स काय आहे? इज, सॅटिस्फाई, रिलीव्ह, ग्रॅटिफाय, अपीज, लल, पेसिफाय, ट्रँकलाइज. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? मिटिगेट, मिटिगेट, कंसिलिएट, मिटिगेट, कंसिलिएट है ना. एम्ब्रॉइल, मिटिगेट, कंसिलिएट, एम्ब्रॉइल. एम्ब्रॉइल आहे का? एम्ब्रॉइल अँटोनिम्स मध्ये जातं. काम डाऊन, calm down, soothe, 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 palliate, soothe, palliate. Clear? Clear है करे? Mollify, propitiate, मोलिफाय, प्रोफिशिएट है ना. प्लीज, सिडेट, प्लीज, सिडेट है ना. हे सगळेचे सगळे काय आहे? सिनोनिम्स आहे. सगळेचे सगळे काय आहे? सिनोनिम्स आहे. कशाचे रे? ऍस्युएजचे. आणि सगळेच्या सगळे काय आहेत? वर्ब आहे. कोणते पार्ट ऑफ स्पीच आहे हे पार्ट ऑफ स्पीच काय याचे? वर्ब आहे. कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे हा? वर्ब है. इज, सॅटिस्फाई, रिलीव्ह, ग्रॅटिफाय है ना. चारही वर्ड जे आहेत तुम्हाला काय आहे? डेली यूज मधले. फक्त लल कसं लक्षात ठेवायचं है ना. एखाद्याला जेव्हा आपण शांत करतो, एखाद्याला जेव्हा शांत करतो तर रागात ओरडून करतो का? नाही ना, लाडात येऊन करतो. तर लक्षात ठेवायचा लल है ना, लाडात येऊन शांत करतो है ना. नंतर ट्रँकलाइज, ट्रँकलाइज पण लक्षात ठेवता येईल है ना. मिटिगेट, कंसिलिएट, काम डाउन आहे तुमचा डेली यूज वाला आहे. काम डाउन, सूथ है ना. पेलिएट, मोलिफाई, प्रोपिशिएट, प्लीज आणि सिडेट. आणि काय? सिडेट. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे? चल नेक्स्ट काय याचं मग आपल्याला अँटोनिम्स पाहावं लागेल. चल सांगा अँटोनिम्स काय असते? काय असते? शांत करण्याचे ऑपोजिट राग आणून देणे है ना. शांत करण्याचे ऑपोजिट काय होते? राग आणून देणे. राग आणून देणे, भडकावणे है ना. काय होते? राग आणून देणे. भडकावणे. बरोबर आहे. चिथावणे है ना. हे सगळेचे सगळे काय आहेत? त्यांचे अँटोनिम्स आहेत. सगळेचे सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. मग काय होईल? अराउज, अराउज, इन्सेन्स, arouse, arouse, incense, aggravate, aggravate, clear है? Aggravate, stir, stir, enrage, stir, enrage. क्लियर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लियर आहे सगळ्यांना? हा क्लियर आहे ना. फोमेंट, इन्स्टिगेट, 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 फोमेंट,
फोमेंट, फर्मेंट, फोमेंट, फर्मेंट, फोमेंट, फर्मेंट, अबेट, एक्सस्परेट, अबेट, एक्सस्परेट, अबेट, एक्सस्परेट, प्रोवोक, प्रोवोक, राइट, प्रोवोक, है ना, किंडल, किंडल, प्रोवोक, किंडल, है ना, एम्ब्रॉइल, प्रोवोक, किंडल, एम्ब्रॉइल, है ना. आणखी आणखी काय आठवतात का? चितवणे, इन्फ्लेम, इन्फ्लेम, इग्नाइट म्हणू शकतो. आणखी इग्नाइट, इन्फ्लेम, इग्नाइट. समझ में आ रहा है कुछ? घुसतंय का रे बाबा डोक्यात? वर्ड आहे त्याच्यामध्ये काय सांगणार आहे मी? क्लिअर आहे इथपर्यंत? है ना. नंतर गोड, GOAD, GOAT नाही हा, GOAD, गोड, है ना. क्लिअर आहे. हे सगळेचे सगळे काय आहेत रे? अँटोनिम्स आहेत. सगळेचे सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. कशाचे? कशाचे अँटोनिम्स आहेत? कशाचे अँटोनिम्स आहेत? तर हे ऍस्युएज, ऍस्युएज हा जो वर्ड आहे ना, हा जो वर्ब आहे, त्याचे काय सगळे अँटोनिम्स आहेत, है ना. नंतर आणखी काही सुटलंय का? सुटलंय ना. अँगर, है ना, अनॉयन्स, अनॉयन्स, है ना. हे सगळेच्या सगळे काय आहे? अँटोनिम्स आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? है ना. लक्षात घ्या, हे सगळेचे सगळे काय करणार सर तसे लक्षात राहणार नाही, नाही राहतच नाही, है ना. ते लर्नच करावं लागतं तुम्हाला. आणि त्याच्या काही म्हणजे काय करायचं लर्न करते वेळी जे काही समजा आपल्या डेली यूज मध्ये जे वर्ड आहेत, राईट, ते अगोदर लिहून घ्यायचे आणि नंतरचे जे आहेत समजा ते काय करायचं ते लर्न करून लिहायचे. बरोबर, है ना. असं. आणि शिवाय इथे जेव्हा तुम्ही बसता लेक्चर घेता, लेक्चरला तुम्ही करता, कारण आपण इथं टाइमपास करायला येतच नाही, त्याच्यामुळे काय करायचं कॉपी आणि पेन सोबत ठेवायची आणि इथे ज्याप्रमाणे मी लिहून देतो त्याचा मराठी मिनिंग नंतर त्याचे जे काही सिनॉनिम्स आहेत, सिनॉनिम्स मध्ये काही जर वर्ड सोपे करायचे तर ते करायचा प्रयत्न करतो. क्लिअर आहे. आणि नंतर अँटोनिम्स आहेत ते जसं मी इथे लिहितो बोर्डवरती तसंच तुम्ही काय करा तिथे कॉपीवरती तुमच्या नोट्स बनवा, तुमच्या हाताने हँड रिटन नोट्स बनवा. मी तर प्रोव्हाइड करतच आहोत तिथे टेलिग्रामवर इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं जे काही टेलिग्राम आहे त्याच्यावरती मी काय करत आहोत ते प्रोव्हाइड करतच आहोत. पण त्याच्यावरती डिपेंड न राहता, राईट, त्याच्यावरती डिपेंड न राहता काय आपण रोजचा डेलीचा आपण काय करतो एकच वर्ड घेत आहे, एक वर्ड घेत आहे आणि त्याचे मी काय देत आहे हे सगळे सिनॉनिम्स अँटोनिम्स जवळपास किती वर्ड होत आहे तुमचे एकाच मिनिंगचे? जवळपास 20 ते 25 वर्ड होत आहे. कोणाला काय वाटेल की अरे सर येतात एक वर्ड देतात आणि निघून जातात, क्लासमध्ये काही राम उरलेला नाही, है ना. असं आहे का काही? नाही. तुम्ही या एका वर्डच्या मागे हा एका वर्डच्या मागे किती तामझाम माहिती आहे? क्लिअर आहे? ठीक आहे. तर एक लक्षात घ्या सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे एवढे व्यवस्थित करून जायचं. आता याच्यावरच्या ज्या काही इडियम्स असतील है ना त्या इडियम्स पहा. इडियम्स हो anger, annoyance, anger आणि annoyance. क्लिअर आहे का? मग up in arms, पहिले up in arms, up in
आर्म्स. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या काय असतात, एखाद्या वर्डचा शब्दशः आहे ना, त्या वर्डचा तो अर्थ लागत नाही, त्यावेळेस ते काय असते बाबा, इडियम असते. ते वेगळ्या पद्धतीने यूज केल्या जाते, वेगळ्या अर्थासाठीही यूज केल्या जाते. अप इन आर्म्स. आता याचा जर विचारलं तर आपल्या आर्म काय करा म्हणते है ना, वर करा काय है ना, अप इन आर्म्स है ना. आणि अँगरचा आणि आर्मचा वगैरे याचा काही संबंध वाटतो का? काहीच वाटत नाही है ना. काय वाटतो का? नाही ना. संबंध वाटतो का? नाही. पण तरी सुद्धा यूज केलेला आहे. आणि त्याचा मीनिंग काय होता? अँगर किंवा अनॉयन्स. अँगर किंवा अनॉयन्स. ब्लो युअर टॉप. ब्लो युअर टॉप. ब्लो युअर टॉप. क्लियर आहे का? क्लियर आहे. नेक्स्ट, बोन टू पिक. बोन टू पिक. क्लियर आहे? क्लियर आहे? आणखी काय असतात? काय असतात आणखी? गेट समवन्स गॉड है ना. गॉड इथे दिलेले आहे, हा शब्द इकडे घेतलेला आहे आपण है ना. लिहू शकतो आपण फोर्थला, गेट समवन गॉड. एखाद्याला काय करतो आपण? राग आणून देतो. गेट समवन गॉड. चेस डॉग. चेस डॉग. चेस्ड ऑफ. चेस्ड ऑफ. आहे का आणखी? आहे का? कोणता आहे आणखी? पीस्ड ऑफ. पीस्ड ऑफ है ना. हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा? अँगर रिलेटेड इडियम्स आहेत. अँगर रिलेटेड काय आहेत? इडियम्स आहेत. मग विचारलं अँगर रिलेटेड इडियम्स कोणते? अप इन द आर्म्स, ब्लो युअर टॉप, बोन टू पिक, गेट समवन गॉड है ना. नंतर चेस्ड ऑफ, पीस्ड ऑफ. क्लियर आहे का इथपर्यंत? क्लियर आहे इथपर्यंत? एस लावायचं. समवन्स. काय आहे रे? समवन्स. क्लियर आहे? आता कशाचे पाहिजे? अँगर झाला. अँगरचे ऑपोजिट पेसिफाई. अँगरचे ऑपोजिट काय होतात? पेसिफाई. शांत करणे. पेसिफाई है ना. पेसिफाई वर्ड आहे. पेसिफायचा काय आहे? काय होईल पेसिफाई? पुल. पुल yourself together. Pull yourself together. Is that clear? Clear? Clear है क्या? Next, hold one's nerve. होल्ड वन्स नर्व. एखाद्याची नाडी पकडली होती आपण है ना. म्हणजे आपण त्याला काय आहोत? जाणून आहोत है ना. काय आहोत आपण? जाणून आहोत है ना. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन आहे आणखी? काय आहे? एक्झॅक्टली. कलेक्ट वन्स थॉट. कलेक्ट वन्स थॉट है ना. कलेक्ट वन्स थॉट. आणि आणखी आहे का रे? आहे का? क्लियर आहे इथपर्यंत है ना. तर लक्षात घ्या, कुठला वर्ड होता आपला? ऍस्युएट. ऍस्युएट म्हणजे काय होते? शांत करणे, आराम देणे, हलके करणे, दुःख कमी करणे, संतुष्ट करणे. इथपर्यंत क्लियर आहे है ना. आणि नंतर मग त्याचे आपण सिनोनिम्स काय पाहिले? इज, सॅटिस्फाई, रिलीव्ह, ग्रॅटिफाई, अपीज, लल, पेसिफाई, ट्रँक्युलाइज है ना. मिटिगेट, कन्सिलिएट, काम डाउन, सूथ, पेलिएट, मोलिफाई, प्रोपिशिएट, प्लीज अँड सिडेट
है ना. त्याचेच मग आपण अँटोनिम्स काय होतं, राग आणून देणे, भडकावणे, चिथवणे. अँगर, अनॉयन्स, अराउज, इन्सेन्स, है ना, ऍग्रीवेट, स्टर, एनरेज, इन्स्टिगेट, फोमेंट, इग्नाइट, है ना. नंतर फर्मेंट, फोमेंट आणि फर्मेंट लक्षात घ्या. अबेट, एक्झास्परेट, प्रोवोक, किंडल, एम्ब्रॉइल आणि इन्फ्लेम आणि काय नेक्स्ट गॉड. मग याच्याच आपण इडियम्स पाहिले. इडियम्स काय पाहिले, इडियम्स कोणते होते, इडियम्स कशात पाहिले, अँगर आणि अनॉयन्सचे. कोणते होते, अप इन द आर्म्स, अप इन द आर्म्स, है ना. भांडायला जातो तेव्हा आपण असं जात नाही का, अरे बाबा चल पाहूनच घेतो तुला आता, है ना, त्या पद्धतीचा अप इन द आर्म्स, अप इन आर्म्स, राईट. नंतर ब्लो युअर टॉप, ब्लो युअर टॉप, आवाज आपला टॉपला असतो, काय है ना, अशा पद्धतीचा. नेक्स्ट काय असते, बॉर्न टू पीक, है ना. नंतर पीक समजायचं असं उचलायचं, पीक म्हणजे उचलणे होतं ना. भांडायला जातो तेव्हा काहीतरी सोबत जे मिळालं ते घेऊनच जातो की नाही आपण, राईट. नंतर गेट समवन्स गॉड, एखाद्याला आपण राग आणून देतो, क्लिअर. नंतर चेस डॉग, पीस डॉग, हे सगळे काय आहेत रे बाबा, अँगर आणि अनॉयन्स वरचे जे काही इडियम्स आहेत ते आहे, राईट. एक्झाम मध्ये विचारल्या जातात, है ना. त्याच्यामुळे याला सोडायचंच नाही. आणि नेक्स्ट काय आहे, शांत करणे, पेसिफाय. पेसिफायला पुल युअर सेल्फ टुगेदर, सोबत राहा. सोबत कधी राहू शकतो आपण, जेव्हा आपले एकमेकांचे विचार काय होतील आपल्याला पटतील. नंतर होल्ड वन्स नव, एखाद्याची नव सापडली आहे. नव सापडणं म्हणजे काय असते, मराठीमध्ये असते ना नव सापडणं. नव सापडणं म्हणजे काय असते, आपण त्या व्यक्तीला काय असतो जाणून असतो, त्या व्यक्तीबद्दलचे आपल्याला सगळे विचार, त्याचा काय तो विचार कसा करतो, तो बोलतो कसा राहतो, सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्याच्यामुळे तो आणि त्याच्यामुळे आपण एकमेकांसोबत काय रुळलेले असतो, है ना. नंतर कलेक्ट वन्स थॉट, है ना, एकमेकांच्या विचाराने चालतो, है ना. तर कलेक्ट वन्स थॉट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, है ना. तर इथे काय करू आपण, आजचं लेक्चर स्टॉप करू. क्लिअर, है ना. काय करायचंय, सोबतच काय करायचं, पेज घ्यायचं, पेज वरती काय करायचं, लिहून काढायचं, है ना. 1-2 वेळा, तीनदा मोर दॅन सफिशियंट आहे. तीनदा जरी लिहिलं तुम्ही, स्वतः लिहून काढलं, काही नाही, पाहूनच काढा. सुरुवातीला तर क्लास नोट्स बनते त्यावेळेस ती लिहून काढायची, त्याच्यानंतर मग क्लास चालू ठेवायची काही गरजच नाहीये. त्याच्यावरून पुन्हा तुम्ही एकदा पाहून लिहा आणि नंतर न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे. आणि वाचत राहा, रीडिंग म्हणजे लर्न करत राहा. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. इथे आपण थांबून जाऊ. आणखी एकदा पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, जे क्लास 1 ची पीडीएफ आहे, क्लास 1 ची जी पीडीएफ आहे, कुठे मिळेल, इव्हॉल्व करिअर अकॅडमी, है ना. इव्हॉल्व करिअर अकॅडमी अमरावती नावाने जे टेलिग्राम आहे, मधात अंडरस्कोर द्यायचा, है ना. तर जे काही टेलिग्राम चॅनल आहे आपलं, घेऊनच देतो, इव्हॉल्व करिअर अकॅडमी, है ना, अमरावती. हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे ना, ह्याच्यावरती काय झालेली आहे, अपलोड केलेली आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, है ना. ठीक आहे, इथे थांबू आपण. थँक्यू.